बहुत आपको मुबारकबाद, शुक्रिया। बुके लो। यस। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या ज्या स्मार्ट सिटी बसेस चालू आहेत त्या आपल्या नेहमीप्रमाणे 32 रूटवर त्या सध्या सुरू आहेत आणि त्याचं काम चालू आहे. नवीन आपल्याकडं 32 इलेक्ट्रिक बसेस प्लस प्रधानमंत्री योजनेचे आपल्याकडं आणखी 100 सिटी बसेस येणार आहेत. परंतु या बसेस येण्यापूर्वी आपल्याला त्याची जी पूर्वतयारी पाहिजे, ज्याच्यामध्ये चार्जिंग पॉईंट असणं अपेक्षित आहे, त्याचे बे असतात ते करणं आवश्यक आहे. तर त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि जाधववाडी या ठिकाणी जो आपला सिटी बसचा डेपो बनतोय त्या ठिकाणी ते होणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याकडं बसेस येतील आणि त्यानुसार आपले रूट पण वाढतील आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा आपल्याला त्याच्या माध्यमातून देता येतील. त्यामध्ये बसमध्ये हो, ते असतातच. त्याच्यामध्ये राखीव सीट जे असतात वृद्धांसाठी, महिलांसाठी ते असतात त्याच्यामध्ये. आणि काय एसी वगैरे त्या बसेस अजून आपल्याकडे येणं बाकी आहे. इलेक्ट्रिक बसेस नॉर्मली एसी असतात. त्या आल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, काय त्याची माहिती मिळू शकेल. सर आपण पदभार साकारल्यापासून काय काय कार्यकाल व्हिजिट वगैरे काही कामं मी पाहिलेत. आता अर्थातच इथे आल्याच्यानंतर इथल्या जबाबदाऱ्यानुसार जी कामं सुरू आहेत, प्रगतीपथावर आहेत, त्याची काही पाहणी केलेली आहे. जसं आपल्याकडं झोलॉजिकल पार्कचं एक काम मोठ्या प्रमाणावर मोठं काम सुरू आहे आणि त्याची पण मी पाहणी केलेली आहे. त्यानंतर आपलं स्मार्ट सिटीच्या ज्या स्मार्ट बसेस आहेत, त्या बसेसचा जो डेपो होतोय, जो की आपल्याकडे एक युनिक चांगला उपक्रम आहे, तो त्याची पण पाहणी मी केलेली आहे. तिथल्याही कामांना गती कशी देता येईल या दृष्टीने आमचं काम सुरू आहे आणि तिथंच जे आपल्याला इलेक्ट्रिकचं एक मोठा सप्लाय लागणार आहे, म्हणजे एक सबस्टेशन आणि त्याचा सप्लाय, कारण त्या बसेस चार्जिंग पॉईंट आपल्याकरता ते असणं आवश्यक आहे. तर त्याकरता आम्ही MSEB सोबतही बोलणं आमचं सुरू आहे आणि त्यांच्यासोबत बैठक घेऊन आम्ही आणखी त्याला गती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सफारी पार्कचं कुठपर्यंत काम आलं? सफारी पार्कचं काम केजेस जवळपास तयार झालेले आहेत. रस्त्याचंही काम बऱ्याच अंशी झालेलं आहे. त्यानंतर तिथलं जे कन्व्हेन्शन सेंटर आहे त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तिथं जे तिकीटिंग काउंटर आहे त्याचं काम सध्या सुरू आहे. बरेचसे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आहेत, त्याची कामं सध्या आहेत. लोकांसाठी कुठपर्यंत नाही, आणखी त्याला काहीसा वेळ लागेल, कारण ते ऑपरेशनल व्हायला अजून काम बरंच मोठं आहे आणि आपण आपल्यापैकी कोणी जर ते पाहिलं असेल तर किंवा पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येईल की त्या कामाचं स्वरूप खूप मोठं आहे, प्रचंड मोठं काम आहे ते आणि सध्या अतिशय म्हणजे वेगानं ते सुरू आहे तिथं. सर पाणी पुरवठा संदर्भामध्ये काय आतापर्यंत झालेलं नाही, पाणी पुरवठा हा विषय नाही, सध्या तरी आमचं स्मार्ट सिटी मिशन जे आहे त्याची मुदत मार्च 25 पर्यंत आहे. पुढचं काय होईल काय नाही अजून केंद्र शासन राज्य शासन जे काही ठरवेल त्यानुसार पुढच्या योजना किंवा पुढचे प्रकल्प हाती घेण्यात येतील. सर नागरिकांना काय आवाहन करणार याच माध्यमातून? नाही, नागरिकांना काय, जे आर्थिक स्मार्ट सिटीमधून जे काही उपक्रम घेतलेले आहेत, जे काही सुविधा दिलेल्या आहेत त्याचा योग्य प्रकारे वापर करावा आणि त्या सुविधा निरंतर कशा चालतील त्या दृष्टीनं मनपाला किंवा स्मार्ट सिटीला या उपक्रमामध्ये सहकार्य करावं. काम आपलं कुठल्या संत तुकाराम. हां, संत तुकाराम नाट्यगृहाचं काम आहे ते आपण म्हणताय ते बरोबर आहे की बरेच दिवस ते रेंगाळलेलं आहे. परंतु आता तिथे जे एकूण 8 वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत, ती कामं आता मार्गी लागलेली आहे आणि त्याची पण बैठक मी सोमवारी घेणार आहे. त्यालाही गती देतोय. त्या माध्यमातून आता ते काम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल आणि नागरिकांच्या सगळ्यांच्या सेवेसाठी ते कसं उपलब्ध करता येईल त्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व मेन सिटीमध्ये ते येस. आणि लोकांसाठी चांगला होऊ शकतो. मग केव्हा ते उघड? नाही, तेच म्हणायला लागलो की अजून त्याचा मला पूर्ण आढावा घ्यायचा आहे. परंतु एवढं आता हे झालेलं आहे की त्याच्यातल्या 8 ज्या वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत ते सगळे लाईन अप झालेले आहेत. पण ती कामं, बरीचशी कामं एक दुसऱ्यामध्ये डिपेंडंट आहेत, म्हणजे एक दुसऱ्यावर अवलंबून असणारी काही कामं आहेत. तर त्याला एकदा समन्वय करून आणि कोणतं काम पहिल्यांदा करायचंय, लगेच त्याच्यानंतर दुसरं कोणतं सुरू करायचंय, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहोत. सर आपलं पूर्ण नाव? मी जगदीश मिनियार. मी IAS मध्ये प्रवेश करून नुकतंच इथं स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगरला रुजू झालेलो आहे ॲज अ CEO स्मार्ट सिटी. थँक्यू.